नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत सरसगड किल्ल्यावर आणि हा पावसाचा महिना आहे. रस्ते पहा. सरसगड किल्ला हा आहे पालीमध्ये. खडक दगड एकदम जबरदस्त घसरत आहेत. सावकाश पाय ठेवा. हा बघा व्ह्यू घेतलेली ठेवली परत. ऑलमोस्ट पूर्ण पाली दिसतंय. अजून जास्त गरम पूर्ण पाली. गडाचा जो स्टार्ट पॉइंट होता तिथूनच बल्लाळेश्वर गणपती यांचं मंदिर. बल्लाळेश्वर मंदिराचे दर्शन घेऊन बाजूला वडापाव खाऊन पुढे निघालो सरसगडला. यालाच म्हणतात एका दगडात दोन रेषा. चल करूया. एकदम चिकनी पडलाय. ऑफिस मधूनच दिले, जाऊ दे. अरे वा, चल चांगले. बोनस म्हणून दिवाळी बोनस तेवढंच मिळतं फक्त. एवढ्यामध्ये खुश करतात तुम्हाला. घंटा काय नाही, काजू बदाम. आम्हाला बाबा खुश करण्यासाठी अंजीरची मिठाई दिलेली. आम्हाला अंजीर, काजू बदाम आणि काजू. इन्क्रीमेंट फक्त 8% करतात. ही गोष्ट वेगळी आहे. ट्रेक स्टार्ट करून ऑलमोस्ट 10 मिनटं झाली असेल. 10 ते 15 मिनटं झाली असेल ना स्टार्ट पॉईंटपासून. बट ॲक्च्युली क्लायमेट असं आहे ना, 10 मिनटं आधी पाऊस होता आणि आता बिलकुल पाऊस नाही आहे. जरासा ट्रेक स्टार्ट केला आणि घाम सुटायला लागला आहे, घाम फुटायला लागला आहे. हा सरसगड, सरस છે. वेट. बोला शेठ. तुझ्यापेक्षा जास्त मोठी स्टिक आहे माझी. हा कोणता पॉइंट आहे? कोणता पॉइंट आहे?
आंब्याची पेट मेट पेट पेट आणि हा समोर दुर्ग तो गुजराती सरसगडाला. व्यापारी जो सरसचे बोलला त्याला नंतर पुढे मोकळी जागा भेटली. ती हे मोकळी जागा भेटल्यानंतर त्याच्या डोक्यामध्ये आला की इथे आपण आंब्याचा रॉंग इन्फॉर्मेशन. आपल्याला कोरीगडवरून पण असंच दिसत होतं ना वरतून. बट तेव्हा पाऊस नव्हता. पाऊस नव्हता आणि जसं आता इथे पुन्हा पालीचं गाव दिसतंय. हा. ठीक आहे, खाली तर गणपतीचं मंदिर आहे आपलं अष्टविनायक मधले एक बल्लारेश्वर येस. पालीचे गणपती. आणि कोरीगड म्हणून आपल्याला एम्बी व्हॅली दिसत होती. राईट. इथून आपल्याला पालीचं गाव दिसतंय हा सरसगडवरून. व्ह्यू कोणतेही पैसे देऊन मिळणार नाही. नाही, या आणि एक्सपिरियन्स करा सरसगड पालीला. दरवेळी आपला जो ग्रुप असतो ना तो 2चा असतो किंवा 4 जणांचा असतो. आमचा एक कोथळीगडचा पण एक व्हिडिओ आहे, त्यामध्ये आम्ही 4 जण होतो. यावेळीचा आमचा ग्रुप खूप मोठा आहे, 11 जण आहेत आम्ही. ठीक आहे, यावेळी टेन्शनच नाही अजिबात. म्हणजे 2 जण असतो ना घाबरायला होतं की बाबा कुठे भटकलो काय झालो. यावेळी भटकलो तर सगळे भटकू. आणि तो आनंद वेगळाच असतो. हो, सगळे जर सावकाश सावकाश. सगळे हरवले तर काय वाटत नाही. हा सावकाश. सरकतंय. पावसामुळे खूप चिखल झाली इथे. ठीक आहे, मग येताना जरा चांगला शूज, याला चांगलं ग्रीप असेल तसे शूज घालून या. ऑलमोस्ट अर्धा तरी ट्रेक केला असेल आपण. हो, ते पण काय एवढं हे नव्हतं. म्हणजे कसं आहे की क्लाइम्बिंग होती आणि स्लिपरी. येस, पावसाचा आहे म्हणून थोडं स्लिपरी आहे. पण आता खरा ट्रेक इथून चालू होतोय. गर्दी खूप झाली आहे. आज 15 ऑगस्टचा दिवस आहे आणि सॅटर्डे आणि संडे उद्या येतोय, म्हणून आज खूप पब्लिक आली आहे सरसगडावरती. हा आहे तो सरसगड. तिथून तटबंदी पण दिसते आता. मधून काचरात कोरलेले पायऱ्या आहेत, त्या पायऱ्यावरून चढून वर जायचं.
ऑलमोस्ट वरती आलो आहे. दरवाजा जो पाली दरवाजा होता तो पार केला. सुरक्षा देवडी पण पार केली. इथे होती ती खाली. आणि वरती आलो आणि पूर्ण फॉग आहे इथे. हाव तुम्हाला व्ह्यू दाखवतो. कॅमेऱ्यात कॅप्चर पण होईल. पूर्ण फॉग आहे इथे. बाले किल्ला कडे त्या साईडला ना. ही जागा स्वर्गापेक्षा कमी नाही. पुन्हा धुकं आहे. पुन्हा फॉग. नाही नाही. मग आता आपण पाली दरवाजा पार केला. मध्ये सुरक्षा देवडी होती ती पार केली. वरती आलो परत पायऱ्यावरून. आणि हे बाले किल्ला आहे ना. नाही, हा बालेकिल्ला नाही आहे वरती आहे. ओके. सांगतो तुला काय आहे. व्ह्यू बघा पुन्हा फॉग. वरती चढूनच जायचं ना परत. पावसामध्ये नाही बट नॉर्मल सीझनमध्ये पूर्ण यायला आहे का तिकडून वाटतं? हो. अरे इथून पण माणसं येतात म्हणजे असं पूर्ण फिरून येतात आहे. ओके जाऊया आपण तिकडून. ठीक आहे. ह्याच्यात पण दिसत आहेत कातळात कोरलेले पायऱ्या. ते असं तिकडून पूर्ण वरती नाही जायला नसेल. हा. आणि हा व्ह्यू पुन्हा पालीचा. तिथे पाण्याचा टाका आपण तिसरा बघितला आणि ही 5वी टाकी आहे. म्हणजे चौथी पण बघितली. नाही, तिसरी बघितली होती. म्हणजे चौथी पण अजून एक आहे. पाण्याची टाकी. पाण्याची टाकी 6वी. पाणी किती कमी नाही. खालती मारू नको ना त्या पाण्याच्या टाकीत.
हो, कातळात एक दे ना. कोरीव खोली 1. डॉगेश भाई. अरे माझा फोटो काढ, त्याला बिस्किट टाकतो मी. ओके. नाही. गणेश शिल्प. ये तू. गणेश शिल्प वाजतंय ना, ते दिसलं म्हणून नाही आला. अरे इथून खाली आलोय आणि हे इथे हे काय चोर दरवाजा आहे का? दिंडी दरवाजा. दिंडी दरवाजा. काय व्ह्यू आहे गाईस, एकदम मस्त आहे, एकदम मस्त. दिंडी दरवाजा. हळूहळू पाऊस पण चालू झालाय. हलकासा पाऊस आहे, म्हणजे एवढं काही नाही आहे. हलकासा पाऊस पडतोय सकाळपासून. फॉग झालाय. हा आहे महादरवाजा इथे. धावतोय तुला बघून ऋषी खरंच आहे ना, ऐकलं माझं. पाऊस पडतो म्हणून तो धावतोय. पाऊस चालू झाला जोरात. रेनकोट घाला. दिंडी दरवाजा दुसरा. पाऊस येतोय जातोय असा होतोय. बट हे जे काय आहे एक नंबर आहे यार, सरसगड. तू थांब, तू परत का आला? मागेच अजून मस्त आहे, बघून ये. तर इथून बालेकिल्ल्याकडे जायचा मार्ग आहे. चला चला. राडा. गेलेली मागे नाही यायची. भाई रुक जाओ ऊपर. गिरो मत ऊपर से. इथून पायऱ्या आहेत, प्लस केबल पण आहे पकडून यायला. बट तरी पण सावकाश या, कारण की सिम्पल आहे, एवढं काही हार्ड नाही आहे. बट जो माइंडचा फिअर असतो ना, त्याच्यावर आधी तुम्हाला मात द्यायचा आहे. त्यानंतर तुम्ही इझिली येऊ शकतात. पुष्पगुच्छ देऊन हे आता आम्ही वरती चढून बालेकिल्ल्याकडे आलो आहे. आणि इथला निसर्ग बघा मित्रांनो. हा निसर्ग ना तुम्हाला मुंबई अशा शहरात किंवा कोणत्या पण शहरात मिळणार नाही. निसर्ग बघा. पुरातन वाड्याचे अवशेष 8वे. पत्र वगैरे कुठून आणले असेल भाई? पकडून मग तू पुढं फक्त 5 आहे असं बोलतो. तो वाला काय क्लिअर केला ना, पुढं काही प्रॉब्लेम नाही. तो तेवढ्यासाठी रिस्क. तर मित्रांनो, आम्ही ऑलमोस्ट एकदम टॉपवर आलो आहे बालेकिल्ल्यावर. इथे केदारेश्वर महाराजांचं मंदिर आहे. हां, केदारेश्वर महाराजांचं मंदिर आणि बाजूलाच मस्त तलाव आहे. मी त्याचं पण शूट घेतलं आहे. एकदम मस्त आहे यार ही जागा. ऑलमोस्ट एकदम हाईटवरती आहे. आता आम्ही असंच परतीचा प्रवास पण स्टार्ट करू. आणि कमीत कमी आम्हाला म्हणजे इझी ट्रेक बोलला जातो, बट एवढा पण इझी नाही आहे हा. ठीक आहे, मीडियम टू हार्ड कॅटेगरीमध्ये टाकायला हे नाही आहे या किल्ल्याला.
बट येस, खूप थ्रिल होता, खूप ॲडव्हेंचरस होता, मजा आली. इथेच मी आता माझा व्हिडिओ पण एंड करतो आहे. अशाच व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक पण करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. असं काढा, असं